ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून बेकरी व्यवसायाकडून पैसे उकळल्याप्रकरणी MIDC पोलीस ठाण्यामध्ये तिघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात एका महिला आरोपीसह 3 जणांनी बेकरीचा परवाना रद्द करण्याची आणि व्यवसाय बंद पाडण्याची धमकी देत व्यावसायिकाकडून हजारो रुपये उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणामधील तिघाही संशयितांना अटक करण्यात आली आहे। त्यांना न्यायालयाच्या समोर हजर करण्यात येणार आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणामधील दोघे संशयित एका खासगी लोकल न्यूज चॅनलचे कॅमेरामॅन आणि प्रतिनिधी असल्याचं समजतंय। याबाबत MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारगिल चौक दत्तनगर इथे एका बेकरीमध्ये 19 जून रोजी सकाळी 2 पुरुष आणि 1 महिला आले। त्यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे बनावट ओळखपत्र दाखवून दुकानामधील खाद्यपदार्थांचे फोटो आणि व्हिडिओ चित्रीकरण केलं। त्यानंतर बेकरीचा परवाना रद्द करण्याची तसेच दुकान बंद करण्याची धमकी देत संबंधित व्यावसायिकाकडून 15,000 रुपये रोख रक्कम आणि 3,000 रुपये ऑनलाईन पद्धतीने घेतल्याचा आरोप आहे। तसेच याच दिवशी दुपारी द्वारका परिसरामधील आणखी एका व्यावसायिकाला देखील खाद्यपदार्थांमध्ये भेसळ असल्याची भीती दाखवून 15,000 रुपये उकळण्यात आले आहेत असं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलंय। या प्रकरणी रिजवान इब्राहिम खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रोशन चांगदेव गव्हाणे, विजय चुनीलाल बागुल आणि राजनंदिनी उर्फ रागिनी संतोष अहिरे यांच्या विरुद्ध फसवणूक आणि खंडणी उकळल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। ही कारवाई युनिट 2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुलाब सोनार, मुख्तार पठाण तसेच शंकर काळे, महेश खांडबहाले यांनी केली आहे। पुढील तपासासाठी त्यांना MIDC पोलीस ठाण्याच्या ताब्यामध्ये देण्यात आलाय। या प्रकरणाचा पुढील तपास MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुगले करत आहेत। किरण आहेर, C24 तास, नाशिक।